नांदेड हादरलं. श्रीनगर भागात भर दिवसा वंचितच्या माजी जिल्हाध्यक्षांच्या भाच्याची निर्घृण हत्या. छावा महाराष्ट्राचा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नांदेड शहरात गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे याचा प्रत्यय देणारी एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना आज सकाळी श्रीनगर परिसरात घडली. आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर पडलेल्या सोनू कल्याणकर या तरुणाची 6 ते 7 अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोनू कल्याणकर हे आज सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या घरातील कुत्र्याला घेऊन फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. सकाळी श्रीनगर भागातील पंचशील कापड दुकानासमोर ते आले असता अचानक एक 4 चाकी वाहन त्यांच्याजवळ येऊन थांबले. काही समजण्याच्या आतच त्या वाहनातून 6 ते 7 जण खाली उतरले आणि त्यांनी सोनू यांच्यावर लोखंडी रॉड, चाकू आणि तलवारीने तुटून पडले. हल्लेखोरांनी सोनू यांच्या मान, पाठ आणि शरीरावर सपासप वार करत त्यांची अक्षरशः चाळणी केली. हा हल्ला इतका भीषण आणि नियोजित होता की सोनू कल्याणकर यांचा जागीच मृत्यू झाला. कृत्य केल्यानंतर हल्लेखोर तात्काळ वाहनातून पसार झाले. भर वस्तीत आणि सकाळी झालेल्या या घटनेने परिसरातील नागरिक सुन्न झाले आहेत. मृत सोनू कल्याणकर हे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांचे सख्खे भाचे होते. त्यामुळे या हत्येचे पडसाद सामाजिक आणि राजकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा सुरू केला आहे. कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. एका तरुणाची अशा प्रकारे भर रस्त्यात हत्या झाल्याने नांदेडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरकोळ वादातून की जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडला याचा तपास पोलीस करत आहेत. ही घटना अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. एका निष्पाप तरुणाचा असा शेवट होणे हे समाजासाठी घातक आहे. पोलिसांनी तात्काळ सर्व आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर